सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यामध्ये गावोगावी घरगुती गणपतीसमोर विविध विषयांवरील आकर्षक देखावे बनवण्यात आलेत। या देखाव्यांनी नागरिकांची मनं जिंकली आहेत। अनेक मंडळं विनोदप्रधान तर काही मंडळं ज्वलंत सामाजिक विषयांवर देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधनात्मक भाष्य करतायत। सायंकाळच्या वेळेस देखावे पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होतीये। गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण होतं। गणेश आगमनापासून गणेश विसर्जनाच्या दिवसापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून महाप्रसाद, सजीव देखाव्यांबरोबरच हलत्या देखाव्यांचं सादरीकरण केलं जातं। सध्या ग्रामीण भागात हे सजीव देखावे घरोघरी दिसत आहेत। विनोदी देखाव्यांबरोबरच पर्यावरणपूरक संदेश देणारे आणि आषाढी वारीची प्रतिकृती मंडळांनी बनवली आहे। राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या उत्कर्ष आणि समर्थ या दोन बंधूंनी आपल्या घरामध्ये विशाळगडाची प्रतिकृती बनवली आहे। त्याच्या समोर पावनखिंड केली असून त्यामध्ये बाजीप्रभू ही खिंड लढवत असलेला देखावा निर्माण केलाय। छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोहोचल्यानंतर तोफेची दिलेली सलामी आणि लढता लढता पावनखिंडीमध्ये बाजीप्रभूंना आलेलं वीरमरण याचा देखावा या बंधूंनी उभा केलाय। तसंच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध याचा देखील हलता देखावा काही मंडळांनी केलाय। चंद्रकांत पाटील यांनी आपल्या घरगुती गणपतीसमोर आषाढी यात्रेच्या वारीचा देखावा केलाय। वारीमध्ये विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या प्रसादासाठी तसंच जेवण बनवण्यासाठी सुरू असलेली लगबग दाखवण्याचा प्रयत्न पाटील यांनी केलाय। तर अनेकांनी पर्यावरणपूरक संदेश देणारे देखावे सादर केलेत। ग्रामीण भागातील युवकांनी बनवलेले देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतायत।